योहानाचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 36 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. शिमोन पेत्र त्याला म्हणाला, प्रभूजी, आपण कोठे जाता? येशूने उत्तर दिले, मी जेथे जातो तेथे तुला आत्ता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, 2000 वर्षांपूर्वी जेव्हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानवी रूपात या जगात होता, तेव्हा त्याने त्याच्यासोबत राहण्यासाठी 12 जणांना निवडून घेतलं होतं. हे 12 जण ज्यांना शिष्य म्हटलं आहे, पुढे जाऊन प्रेषित म्हटलेलं आहे. हे 12 जण सतत रात्रंदिवस येशूच्या बरोबर होते. येशूने त्यांना निवडून घेतलं. त्याने आपल्या सर्वस्वाचा त्याग केला आणि येशूच्या मागे चालत राहिले. जिकडे जिकडे येशू गेला तिकडे तिकडे ते येशूच्या सोबतच राहिले. परंतु येशू ख्रिस्त या जगामध्ये कायमचं राहण्यासाठी आलेला नव्हता, तर देवपित्याची इच्छा पूर्ण करायला आला होता. देवपित्याची इच्छा, देवपित्याची योजना पूर्ण करून त्याला परत स्वर्गात जायचं होतं आणि ही त्याची वेळ जवळ आली होती. हे शिष्य सतत 3 वर्षे त्याच्यासोबत होते, पण आता ती घटका जवळ आली होती. देवपित्याची महत्त्वाची योजना, महत्त्वाचा उद्देश पूर्ण होण्याची वेळ, ज्यासाठी येशू या जगात आला होता. आणि ती योजना आपल्याला माहीत आहे की आपल्या पापमुक्तीसाठी येशूला क्रूसावर बलिदान करायचं होतं आणि मरणावर विजय मिळवून 3ऱ्या दिवशी पुन्हा उठायचं होतं आणि त्यानंतर त्याला स्वर्गात जायचं होतं. हालेलुया, हालेलुया. ज्याप्रमाणे आपण एखाद्या माणसाला काहीतरी काम करायला पाठवतो, तुम्ही तुमच्या मुलाला काही काम करायला पाठवता, तो जातो, ते काम पूर्ण करतो आणि तुमच्याकडे परत येतो. त्याप्रमाणे देवपित्याने येशूला जगात पाठवलं होतं, हे काम पूर्ण कर आणि मग माझ्याकडे परत ये. येशूला हे काम पूर्ण करून देवपित्याकडे परत जायचं होतं. येशू क्रूसावर मरणार होता. मानवतेच्या पापांची सर्व शिक्षा स्वतःवर घेऊन तडफडत तो क्रूसावर बलिदान करणार होता, आपलं रक्त ओतणार होता. त्यानंतर 3ऱ्या दिवशी तो जिवंत होणार होता आणि मग त्याला परत स्वर्गात देवपित्याकडे जायचं होतं, कारण तो तिकडूनच आला होता, तिकडूनच त्याला पाठवलं गेलं होतं आणि जिथून पाठवलं होतं त्याच्याकडे त्याला परत जायचं होतं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. परंतु ही जी देवपित्याची इच्छा होती आणि योजना होती, ती येशूच्या शिष्यांना पण पूर्णपणे समजली नव्हती. म्हणून जेव्हा येशू ती घटका जवळ आल्यानंतर बोलायला लागला, मी आता तुमच्याबरोबर आहे, थोडा वेळच आहे, नंतर मी तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही माझा शोध कराल, पण मी तुम्हाला सापडणार नाही. येशू त्यांना म्हणतोय की तुम्ही माझा शोध कराल, पण मी तुम्हाला सापडणार नाही. तेव्हा शिष्यांना आश्चर्य वाटलं, कारण आपण बायबलमध्ये असे काही प्रसंग वाचतोय ज्या वेळेला लोक पण येशूला शोधत शोधत जायचे आणि त्याने येशू सापडायचा. आणि काही वेळा असं पण झालं की शिष्यांना पण येशूला शोधावं लागलं आणि मग येशू त्यांना सापडला. ते अशा वेळेला व्हायचं की येशू अधूनमधून एकांतात निघून जायचा, जंगलामध्ये, डोंगरावर एकांतात जायचा, प्रार्थना करायला, देवपित्याशी बोलायला. आपण बायबलमध्ये एक प्रसंग वाचतो की ज्या वेळेला येशू ख्रिस्त एका घरात होता आणि त्या घरात पुष्कळ लोक आले, पुष्कळ लोक आले. येशूने सगळ्यांना बरं केलं, बरं केलं, बरं केलं. रात्र झाली. येशू त्याच्या शिष्यांबरोबर त्या घरामध्ये झोपला आणि मग पहाटे लवकर उठून तो त्यांच्यातून निघून गेला. आणि सगळ्या नगरात बातमी पोहोचली होती की या घरामध्ये येशू आहे आणि तो आजारांना बरं करतो, भूतं काढून टाकतो. म्हणून सकाळी सकाळी आजारी लोक
आणि पुष्कळ लोक त्यांच्या घरच्या आजारांना घेऊन त्या दाराशी आले. आणि शिष्य पण उठले, बघतायत प्रभू नाही आहे. ते शोधायला लागले, गेला कुठे आमचा प्रभू, गेला कुठे. आणि मग शोधत 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 ते जंगलात पोहोचले. आणि जंगलात पोहोचल्यावर त्याने येशू तिकडे दिसला. आणि ते येशूला म्हणतात, प्रभूजी आपण इकडे आहात, लोक तिकडे आपला शोध करत आहेत. काल एवढ्या लोकांना तुम्ही बरं केलं, त्यांनी जाऊन दुसऱ्यांना सांगितलं, आता केवढे लोक तिकडे आलेले आहेत आणि तुम्ही इकडे काय करताय. येशू म्हणाला, मला आता दुसऱ्या गावात गेलं पाहिजे, कारण मी यासाठीच निघालो आहे. एकाच गावात एकाच ठिकाणी मला थांबायचं नाही आहे. कारण शिष्यांना माहीत नव्हतं की येशूचा पृथ्वीवरचा काळ थोडाच होता, तो थोड्या काळासाठीच आला होता. म्हणून तो एका गावात एका नगरात 2-2 महिने 6-6 महिने राहणार नव्हता. तो एका गावात जायचा, उपदेश द्यायचा, देवाचं सामर्थ्य दाखवायचा, लोकांना बरं करायचा, दुसऱ्या गावात जायचा, तिकडेही तेच करायचं, तिसऱ्या गावात जायचा. असं गावामागून गावं आणि नगरामागून नगरं 3 वर्षे सतत तो फिरत होता. आणि जेव्हा येशू त्यांच्यामधून गायब व्हायचा तेव्हा ते येशूला शोधायचे आणि त्यांना तो सापडायचा. येशू कुठे जायचा? येशू प्रार्थना करायला एकांतात जायचा, जंगलात, डोंगरावर. बायबलमध्ये असं म्हटलं आहे की सतत लोकांचे लोंढे त्याच्याकडे यायचे, पण तो मात्र अधूनमधून एकांतात जायचा. एकांतात. एकांतात म्हटल्यानंतर शिष्यांना पण कळायचं नाही की प्रभू अचानक गेला कुठे. तो एकांतात जायचा आणि प्रार्थनेत वेळ घालवायचा, देवपित्याशी बोलायचा. पण त्या सगळ्या अशा घटका होत्या की शिष्य येशूला शोधायचे आणि तो येशू त्यांना सापडायचा. पण आता येशू त्यांना असं म्हणतोय, आता तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हाला सापडणार नाही. थोडा वेळच आहे, मी थोडा वेळच आता तुमच्याबरोबर आहे, नंतर मात्र मी तुम्हाला दिसणार नाही आणि तुम्ही माझा शोध करणार, पण तरीही मी तुम्हाला सापडणार नाही. तेव्हा येशूचा प्रमुख शिष्य पेत्र म्हणतोय, प्रभूजी आपण कुठे जाता? असं कुठे चाललात तुम्ही की तुम्ही आम्हाला परत दिसणार नाही? असे कुठे जात आहात की आपली परत भेट होणार नाही आहे? असे कुठे जात आहात की आम्ही तुला शोधणार पण तरीही तू आम्हाला सापडणार नाही आहे? तेव्हा येशू म्हणतोय, मी जिकडे जात आहे तिकडे तुला आत्ता माझ्या मागे येता येणार नाही, पण तू नंतर येशील. हालेलुया, 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 हालेलुया. केवढं मोठं अभिवचन आहे. मी जिथे जात आहे, कुठे जात आहे? मी आता स्वर्गात जात आहे. माझं क्रूसावरचं बलिदान झालं आणि मी 3ऱ्या दिवशी उठलो आणि 3ऱ्या दिवशी उठल्यानंतर पण थोडी माझी कामगिरी आहे ती मी केली की मग मी स्वर्गात जाणार आहे. आणि तिथे तुला आत्ता येता येणार नाही, पण तू नंतर येणार. हालेलुया. हे अभिवचन फक्त पेत्राला नाही, तर जेवढे येशूवर विश्वास ठेवतात आणि जेवढे त्याच्यावर प्रेम करतात त्या सगळ्यांसाठी आहे. तो जिकडून आला तिकडे तो परत गेला आणि जिथे तो आहे तिथे आपल्याला सुद्धा तो घेणार आहे. हीच तर आपली आशा आहे, हाच तर आपला आनंद आहे, हाच आपल्या जीवाचा खरा आनंद आहे की जिकडे आपला प्रभू आहे तिकडे आपण जाणार आहोत. हालेलुया, हालेलुया. तुम्ही काल देवाचे आभार मानले असतील, प्रभू तुला धन्यवाद कारण तू मला पाप क्षमा दिली आणि मला स्वर्गातलं जीवन दिलं. 1 वर्षापूर्वी देवाचे आभार मानले असतील यासाठी, 5 वर्षापूर्वी आभार मानले असतील यासाठी, उद्या पण तुम्ही यासाठी आभार मानाल. पण एवढ्यात आपण स्वर्गात जात नाही. आपल्या सगळ्यांची ठरवलेली वेळ आहे आणि त्या वेळेला मात्र देव आपल्याला स्वर्गात घेणार आहे. आणि एक दिवस आपण देवाच्या जवळ स्वर्गात जाणार आहोत. युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहणार आहोत. तिकडे पुन्हा मरण नसेल, पुन्हा आजार नसतील, दुःख नसतील, वेदना नसेल, पुन्हा सैतान आपल्याला सतावणार नाही, पुन्हा कोणतं वाईट आपल्या वाट्याला येणार नाही, कारण सर्व समर्थ देव त्या ठिकाणी असेल आणि आपण त्या आपल्या देवाच्या सहवासात युगानुयुग आनंदात राहणार. हा आपल्या जीवनाचा खरा आनंद आहे.
हालेलुया, 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 हालेलुया. याच्याशिवाय बाकी जे काही आपले आनंद आहेत ते सगळे क्षणाचे आनंद आहेत, क्षणाचे. एकदा असं घडलं होतं की येशूने त्याच्या शिष्यांना मोठा अधिकार आणि मोठं सामर्थ्य देऊन पाठवलं. जे काम मी करतोय ते तुम्ही पण जाऊन करा. शिष्यांनी येशूकडून अधिकार घेतला, सामर्थ्य घेतला आणि गेले लोकांमध्ये, गावोगावी फिरले आणि नंतर मग ते येशूकडे परत आले. खूप आनंदी होते, खूप खुश होते, कारण जे काम येशूने केलं होतं ते काम त्यांच्याद्वारे पण झालं. ते पण येशूचं नाव घ्यायचे, आजारी बरे व्हायचे, दुखणं निघून जायचं, मोठी मोठी अद्भुतं व्हायची. आणि विशेष म्हणजे लोकांमधून अशुद्धात्मे निघून जायचे. जेव्हा शिष्य येशूचं नाव घ्यायचे तेव्हा अशुद्धात्मे निघून जायचे. शिष्य आनंदी होऊन येशूकडे परत आले आणि येशूला म्हणाले, प्रभूजी, तुमच्या नावाने भूतं पण आम्हाला वश होतात, तुमच्या नावाने भूतं पण आमचं ऐकतात, भूतं पण आमच्या अधीन राहतात, भूतं पण आम्हाला घाबरतात. एका साध्या माणसासाठी हा केवढा मोठा आनंद आहे की भूतं आपल्याला घाबरतात आणि आपल्यापुढे थरथर कापतात आणि आपल्यापासून पळून जातात. पण येशू त्यांना म्हणतो, भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. हालेलुया, 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 हालेलुया. खरा आनंद आपला काय असावा की आपण देवाजवळ स्वर्गात जाणार आहोत. आजारमुक्तीचा आनंद थोडा वेळ राहतो, नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं, बढती मिळाली, त्याचा आनंद थोडा वेळ राहतो, मुलगा परीक्षेत चांगल्या गुणांनी पास झाला, तो आनंद थोडा वेळ राहतो, घरामध्ये काहीतरी छानपैकी जेवायला बनवलेलं आहे, तो आनंद थोडा वेळ राहतो, नवीन घर बांधलं, तो पण आनंद थोडा वेळच राहतो. नवीन घर बांधलं, वर्ष निघून गेले, 2 वर्ष निघून गेले, त्या घराला तडा जायला लागल्या, भिंतीचा कलर निघायला लागला, आनंद निघून जातो. घरामध्ये नवा TV आणला, तो पण क्षणाचा आनंद आहे. नवीन फ्रीज आलं, क्षणाचा आनंद आहे. किती वेळा असं होतं की आपण मोठ्या हौशेने काहीतरी भारी वस्तू घेतो, ती असेपर्यंत आपण खुश असतो आणि नंतर त्या गोष्टीमध्ये काहीतरी थोडासा बिघाड होतो किंवा काहीतरी त्याच्यातलं खराब होते आणि लगेच आपण नाराज होतो. जगातले सगळे आनंद क्षणाचे आनंद आहेत, क्षणाची. मी अशा लोकांना बघितलेलं आहे, मुलगा परदेशात नोकरीला गेला म्हणून एवढे खुश होतात, हसतात. काय झालं, मुलाला अमेरिकेला नोकरी मिळाली. 3 महिन्याने येतात, तोंड उतरलेलं असते. काय झालं, मुलगा आम्हाला 1 रुपया पण पाठवत नाही. 3 महिन्यापूर्वी मस्त हसत होते, मुलगा आमचा अमेरिकेला गेला, आम्ही प्रार्थना केली होती, देवाने आमची प्रार्थना ऐकली, मुलगा अमेरिकेला गेला. आणि 3 महिन्यानंतर येतात, चेहरा उतरलेला आहे. आता काय झालं, मुलगा आम्हाला विचारत पण नाही. आणि काहीतरी सांगतात त्याने तिकडची कोण मुलगी केलेली आहे, तर तो आम्हाला फोन पण करत नाही, तो म्हणतो मी आता घरी पण येणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू म्हणाला, भूतं तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, रोज आपल्या हृदयात हा आनंद असला पाहिजे की मी येशूला ओळखलं आहे, मी त्याचा स्वीकार केला आहे, माझं तारण झालं आहे आणि एक दिवस मी देवाच्या घरात म्हणजे अनंत जीवनात प्रवेश करणार आहे. हा माझा आनंद आहे, हा खरा आनंद आहे. देवाने जर तुम्हाला बरं केलेलं आहे, देवाने जर तुम्हाला नोकरी दिलेली आहे, देवाने जर तुम्हाला आशीर्वादित केलेलं आहे, तर यामागे त्याचा उद्देश पण हाच आहे की या गोष्टी पाहिल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टीकडे बघत राहू नये, तर ज्याने तुम्हाला या गोष्टी दिल्या त्या देवाकडे तुम्ही आपलं मन लावावं, त्याच्याकडे आपलं लक्ष लावावं, तुम्ही त्याच्याकडे बघत राहावं. आजारमुक्ती येशूच्या नावाने होते, दुःखमुक्ती होते, अशुद्ध आत्मे निघून जातात, छोट्यातले छोटे आजार पण जातात, मोठ्यातले मोठे आजार पण जातात. आता याच मागच्याच आठवड्यामध्ये यूट्यूबवरती आम्ही एक साक्ष बघितली, विलक्षण साक्ष आहे. या भावाला मी ओळखत पण नाही.
हा भाऊ कुठेतरी उत्तर प्रदेशमध्ये देवाचं काम करतोय आणि त्याची साक्ष यूट्यूबवर आम्हाला दिसली. त्या साक्षीमध्ये तो असं म्हणतो की मी पूर्वी खूप त्रासलेलो होतो, काय काय त्रास होते, काय काय संकट दुःख त्याच्या जीवनात होती ती त्याने सांगितली. आणि तो म्हणतो की अशी वेळ आली होती की माझ्या खिशामध्ये 10 रुपये पण नसायचे, माझ्या खिशात 10 रुपये पण नसायचे. हा बोलणारा भाऊ बँकेमध्ये नोकरी करायचा आणि खिशात 10 रुपये पण नव्हते. एवढी परिस्थिती वाईट झाली होती. स्वतः पण आजारी आणि घरामध्ये दुखणं, सगळ्या प्रकारची दुःख होती. सैतानाने त्यांना फार पिळून टाकलं होतं. पण एक दिवस त्यांना रस्त्यावर कुठेतरी एक पडलेला कागद मिळाला ज्यावरती लिहिलं होतं, येशू ख्रिस्त तुम्हाला बोलावत आहे. आणि त्यावरती पत्ता होता आपल्या भुईगावच्या प्रार्थना केंद्राचा. त्या पेपरवरती प्रार्थना केंद्राचा पत्ता होता. तो पत्ता बघून तो तिकडे प्रार्थनेसाठी आला. त्याने प्रार्थनेमध्ये भाग घेतला. आयुष्यातली पहिली प्रार्थना सभा. पहिल्यांदा तो येशूचं नाव, येशूची वचनं ऐकत होता, येशूचं सामर्थ्य बघत होता. आणि त्यानंतर हा माणूस म्हणतो त्याला खूप काही आजार होते, पण एका आठवड्यामध्ये त्याचे सगळे आजार बरे झाले, पूर्ण बरा झाला. त्याने गावी बायकोला सांगितलं तू पण येशूकडे प्रार्थना कर. बायको पण गावी होती, खूप आजारी होती, तिने पण प्रार्थना केली, ती पण बरी झाली. आणि मग हा उत्तर प्रदेशला परत गेला. तिकडे त्याने लोकांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. मला वाटते 2015मध्ये घडलेली घटना आहे, ज्यावेळेला आपले ब्रदर मार्टिन होते. आणि हा भाऊ म्हणतो मी तिकडे प्रार्थना करायचो तेव्हा मी येशूच्या नावाने असं सरळ म्हणत नव्हतो, तर मी असं म्हणायचो की मार्टिन साहब का जो परमेश्वर है उसके नाम से ठीक हो जाओ. आणि लोक बरे व्हायचे, लोक बरे व्हायचे. मार्टिन साहब का परमेश्वर वो मेरा परमेश्वर नहीं था, क्योंकि मैं उसको पहचानता भी नहीं था. ब्रदरांचा देव, ज्याप्रमाणे बायबल म्हणतं अब्राहमाचा देव, इसहाकाचा देव, सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आहे, ताकद येशूच्या नावामध्ये आहे. आणि त्यामुळे देव आपल्याला बरं करतो, देव आपली दुखणं काढून टाकतो. पण या सगळ्या मागे देवाचा उद्देश काय आहे, योजना काय आहे? देवाचा उद्देश, देवाची योजना ही आहे की हे सगळं बघितल्यानंतर आपलं लक्ष आपण त्याच्याकडे लावावं. आपण या पृथ्वीवरलं आपलं व्यर्थतेतून मन काढून घ्यावं आणि अनंत जीवनाकडे आपलं मन लावावं. हालेलुया. येशूने जेव्हा शिष्यांना लोकांना बरं करण्यासाठी पाठवलं त्यावेळेला त्यांना अशी आज्ञा दिली होती, दुखणेकरांना बरे करा आणि त्यांना सांगा देवाचं राज्य तुमच्या जवळ आलं आहे. आजारांना बरं करा आणि त्यांना सांगा देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. बरे झाल्यानंतर नाचत उड्या मारत घरी पळू नका दारू प्यायला. बरे झाल्यानंतर उड्या मारत घरी पळू नका मित्राबरोबर मौज मजा करायला. उड्या मारत घरी पळू नका चमचमीत जेवायला आणि पुन्हा आपली सगळी वाईट कामं करायला. जर तुम्ही येशूच्या नावाने बरे झालात तर देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. जवळ आलंय, तुमच्यामध्ये नाही आलं. ते त्या तुमच्यामध्ये घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं. येशूच्या नावाने जर तुमचा रोग गेला, येशूच्या नावाने जर तुमच्या जीवनात अद्भुत घडली, येशूच्या नावाने जर तुम्हाला आशीर्वाद मिळाले, तर लक्षात ठेवा देवाचं राज्य तुमच्या जवळ आलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आता त्याच्याकडे लक्ष लावावं. बरा झालेला माणूस बरं झाल्यानंतर काय करतो, देवाचं लक्ष आहे त्याच्याकडे. आशीर्वाद मिळवलेला माणूस आशीर्वाद मिळाल्यानंतर काय करतो, देवाचं लक्ष आहे त्याच्याकडे. एखादी स्त्री बरी होते, जेव्हा आजारी होते, घरात होती तेव्हा घरातले सगळे तिची सेवा करायचे. जेव्हा ती बरी होते तेव्हा ती काय करते? ती दुसऱ्यांची सेवा करते का? ती सगळ्यांशी प्रेमाने वागते का? आधी दुसऱ्यांना शिव्या देत होती, आता सगळ्यांशी प्रेमाने नम्रतेने वागते का? देवाचं राज्य जवळ आलेलं आहे,
तुमच्याजवळ. ज्याने ज्याने येशूच्या नावाने आशीर्वाद मिळवले, रोगमुक्ती मिळवली, ज्याने ज्याने आपल्या आत्म्यात देवाचा अनुभव घेतला, त्या प्रत्येकाच्या जवळ देवाचं राज्य आलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की तुम्ही आता आपलं लक्ष देवाच्या राज्याकडे लावावं आणि तुम्ही त्यामध्ये प्रवेश करावा. हा खरा आनंद आहे आणि याशिवाय दुसरा कोणताच आनंद या जगात मोठा नाही. हालेलुया, 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 हालेलुया. पेत्राने येशूसाठी सगळं सोडलं होतं आणि तो येशूच्या मागे चालत होता, येशूच्या सोबत राहत होता. पण आता येशूच त्याला सोडून चालला होता, कारण येशूची वेळ जवळ आली होती. त्याला हे जग सोडून जायचं होतं. पण तो त्याला वचन देतोय, मी जिकडे जात आहे तिकडे तुला आत्ता येता येणार नाही, पण तू नंतर येशील. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यांना ज्यांना देवाकडून हे वचन प्राप्त होतं ते सगळे धन्य लोक आहेत, आशीर्वादित लोक आहेत. या जगामध्ये श्रीमंत होऊन काय करायचं आहे? या जगामध्ये मोठा नावलौकिक मिळवून आणि खूप मोठा सन्मान आणि खुर्ची आणि प्रतिष्ठा मिळवून काय करायचं आहे? हे सगळं वैभव माती मोल होणार आहे. आम्हाला तिकडे जाता आलं पाहिजे, अनंत जीवनात, देवाच्या घरात, देवाबरोबर आम्हाला आमचं युगानुयुग अनंत काळ घालवता आला पाहिजे. आणि ते महत्त्वाचं आहे. ते जर मिळणार नसेल तर जगातलं वैभव आणि जगातली श्रीमंती आणि जगातली मान, प्रतिष्ठा, सन्मान, सत्ता सगळं काही व्यर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. अनंत जीवनाकडे आपलं लक्ष लावून ठेवा. आपण या जगामध्ये असताना खूप संकट येतात, दुःख येतात आणि तो दुष्ट सैतान आपला विश्वास हलवण्यासाठी बरेच प्रयत्न करतो. तो आपल्याला हलवतो अशासाठी की आपला विश्वास हलावा, डळमळीत व्हावा आणि आपण विश्वासातून मागे जावं. पण लक्षात ठेवा, कितीही संकट आली, कितीही दुःख आली आणि सैतानाने आपल्याला कितीही छळायचा प्रयत्न केला, तरीही आपलं लक्ष त्या वैभवाकडे असावं, त्या गौरवाकडे असावं जे देव आपल्याला देणार आहे. आपल्याला तिकडे जायचं आहे आणि तोपर्यंत आपल्याला आपला विश्वास टिकवून ठेवायचा आहे. जोपर्यंत आपण त्या अनंत जीवनात प्रवेश करत नाही तोपर्यंत आपण ते पूर्णपणे मिळवलं नाही. एक दिवस विश्वास ठेवला, एक महिना विश्वास ठेवला, एक वर्ष विश्वास ठेवला, तेवढं पुरेसं नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. शेवटपर्यंत म्हणजे आपल्या शरीरामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत आपल्याला विश्वासामध्ये टिकून राहायचं आहे. येशू ख्रिस्त या एकाच उद्देशाने जगात आलेला होता, आपल्याला स्वर्गातलं अनंत जीवन देण्यासाठी. तो स्वर्ग सोडून या जगात आला अशासाठी की या जगातल्या पापी लोकांना आपल्या पापातून शुद्ध करून, मुक्त करून इकडून त्यांना स्वर्गात घेऊन जावं. म्हणून येशूने असंही वचन दिलेलं आहे, मी तुमच्यासाठी जागा तयार करावयात जातो. आणि मी जाऊन जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे, जेथे तो आहे तेथे आपण पण असावं, ही त्याची इच्छा आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. देवाला आपल्याला काय द्यायचं आहे? काय द्यायचं आहे? आजारमुक्ती हो द्यायची आहे, दुःखमुक्ती द्यायची आहे, व्यसनमुक्ती द्यायची आहे, आशीर्वाद द्यायचे आहेत, गरिबीतून बाहेर काढायचं आहे का? काढायचं आहे. देवाला आपल्याला खूप आशीर्वाद द्यायचे आहेत. पण या सगळ्यापेक्षा देवाला आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट द्यायची आहे, त्याला आपल्याला अनंत जीवन द्यायचं आहे. अनंत जीवन. आणि हे अनंत जीवन बाकी कशानेच मिळत नाही, फक्त येशूच्या क्रूसावरील बलिदानाच्या द्वारे आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बाकी कशानेच नाही, कोणत्याच गोष्टीने आपण अनंत जीवन मिळवू शकत नाही, कारण आपण पापी आहोत आणि आपल्या पापक्षमेसाठी येशूने क्रूसावर रक्त ओतलेलं आहे. हा जो क्रूसावरती येशूचा बळी गेलेला आहे आणि येशूने आपल्यासाठी जे रक्त ओतलेलं आहे त्या रक्तानेच आपण शुद्ध होऊ शकतो, नीतिमान बनू शकतो आणि अनंत जीवनात आपला प्रवेश होऊ शकतो. बाकी कशानेच आपल्याला अनंत जीवन मिळू शकत नाही. हालेलुया,
हालेलुया. बाकी अनेक गोष्टीसाठी जगामध्ये खूप मार्ग आहेत. आजारमुक्तीसाठी पण जगात मार्ग आहेत, दुःखमुक्तीसाठी पण जगात मार्ग आहेत. भले त्या मार्गाने जाऊन थोडा वेळ फायदा होतो, पण मार्ग जगात आहेत. पण अनंत जीवनासाठी एकच मार्ग आहे. येशू ख्रिस्त यासाठीच जगात आला की त्याने आपली पापं स्वतःवर घ्यावीत, क्रूसावर प्राण द्यावा, आपल्यासाठी त्याने रक्त ओतावं आणि त्याच्या रक्ताने आपण शुद्ध होऊन नीतिमान बनावं, ज्यामुळे आपला अनंत जीवनामध्ये प्रवेश होईल. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला आणि मला स्वर्गात घ्यावं ही देवाची इच्छा आहे. तिमोथेला लिहिलेल्या पत्रात संत पौल म्हणतो, सर्व माणसांचे तारण व्हावे आणि सर्वांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहोचावे ही देवाची इच्छा आहे. ही देवाची इच्छा आहे. सगळ्या माणसांचं तारण व्हावं, सगळ्यांना पापक्षमा मिळावी, सगळे सरळ आणि सत्याच्या मार्गावर यावेत आणि सगळे स्वर्गामध्ये पोहोचावेत, अनंत जीवनात पोहोचावेत ही देवाची इच्छा आहे. पण ज्या लोकांना ही देवाची इच्छा कळत नाही आणि आपल्याच वाईट मार्गाने चालत राहतात, त्यांच्या जीवनात ही देवाची इच्छा पूर्ण होत नाही. पण असं नाही आहे की देवाला कोणाचा नाश करण्यामध्ये आनंद आहे. जुन्या करारात परमेश्वराने असंही म्हटलेलं आहे, एखाद्या दुर्जनाचा नाश होतो त्यात मला काही आनंद नाही, त्याने वळून जगावे यात मला आनंद आहे. एखादा वाईट माणूस, पापी माणूस आपला मार्ग बदलतच नाही, सरळ मार्गाला येतच नाही, आपलं हृदय बदलतच नाही आणि तो आपल्या पापामध्ये विनाश होतो. देव म्हणतो की त्याच्या दुष्टतेमुळे तो विनाश पावला, तेव्हा माझ्या जीवाला आनंद झाला नाही, मला संतोष वाटला नाही, मी खुश झालो नाही. तो जर वळून जगला असता तर मला बरं वाटलं असतं. आता हे जे जगणं देव म्हणतो ते अनंत जीवनातलं जगणं आहे, इथलं नाही. इथे सगळेच एक दिवस शरीरात मरणार आहेत. हालेलुया, हालेलुया. आणि येशू म्हणाला, मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. तो का आलेला आहे हे त्याने स्वतः सांगितलं, आपल्याला जीवन द्यायला आणि विपुल जीवन द्यायला. 10 वर्षाचं नाही. तुम्ही कॅन्सरमधून बरे झालात तर 10 वर्षे पुढे जगाल, HIV बरे झालात तर 25 वर्षे जगाल, TBतून बरे झालात 30 वर्षे पुढे जगाल. पण एक दिवस मरायचं आहे. शरीरात एक दिवस आपण मरणार आहोत. कॅन्सरमधून बरा झालेला माणूस जो उद्या मरणार होता तो पुढचे 10 वर्षे जिवंत राहील. HIV जो पुढच्या महिन्यात मरणार होता तो पुढचे 25 वर्षे जिवंत राहील. देवाने त्याला बरं केलं म्हणून. पण येशूला का आपल्याला 10 वर्षाचंच आयुष्य द्यायचं आहे, 25 वर्षाचंच जीवन द्यायचं आहे. येशू म्हणाला, मी त्यांना जीवन प्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी. विपुल जीवन, भरपूर जीवन. 1 वर्षाचं नाही, 10 वर्षाचं नाही, 100 वर्षाचं नाही, 1000 वर्षाचं नाही, अनंत काळाचं जीवन त्याला आपल्याला द्यायचं आहे. या शरीरात आपण कधीही मरू, वयाच्या 50व्या वर्षी मरू की 60व्या वर्षी मरू की 80व्या वर्षी मरू, परंतु देवाला आपल्याला अनंत जीवन द्यायचं आहे की आपण देवाबरोबर स्वर्गात अनंत काळ जिवंत राहावं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपलं लक्ष नेहमीच अनंत जीवनाकडे लावा. आपल्या रोजच्या जीवनात आपण या गोष्टी खूप वेळा विसरून जातो. अनेक गोष्टींचा आपण विचार करतो, पण या गोष्टीचा आपल्याला विसर पडतो. आपण विसरून जातो की आपल्यासाठी महत्त्वाचं हे आहे की आपल्याला अनंत जीवनामध्ये प्रवेश करायचा आहे. जेव्हा ही गोष्ट तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला याचं भान राहील, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट होईल म्हणजे तुमच्या हृदयात आनंद राहील. दुःखात सुद्धा तुम्ही गाऊ शकता, क्लेशात सुद्धा तुम्ही देवाची स्तुती करू शकता, संकटात सुद्धा तुम्ही देवाचे आभार मानू शकता. जर तुमचं मन, तुमचं हृदय अनंत जीवनाकडे लागलेलं आहे आणि तुम्ही रोज त्या गोष्टीचा विचार करत आहात, तर संकट तुम्हाला हरवू शकत नाहीत, आजार तुम्हाला हरवू शकत नाहीत, सैतानाची कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकणार नाही. कारण तुमच्या हृदयात जो आनंद आहे ना, त्यामुळे संकटात पण तुम्ही गात राहाल.
आजारात पण तुम्ही देवाची स्तुती करत राहाल, दुःखात पण तुम्ही देवाचे आभार मानत राहाल, ही पहिली गोष्ट होईल. आणि दुसरी पण महत्त्वाची गोष्ट आहे, जेव्हा अनंत जीवनाकडे लक्ष लागतं ना, तेव्हा आपोआप आपण देवाच्या मार्गाने चालायला सुरुवात करतो आणि आपल्या जीवनातली पापं आपल्याला सोडून जायला लागतात. आणि तेही फार महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. असं वाटता कामा नये आम्ही प्रार्थनेत असतो तोपर्यंत संतासारखे सभ्य, बाहेर गेल्यानंतर मनमानी करू. देव काय आपल्याकडे फक्त इकडेच बघतो, बाहेर गेल्यानंतर बघत नाही. देवाचा कॅमेरा सगळ्या ठिकाणी सुरू आहे. तुम्ही इकडे असताना पण देव तुमच्याकडे बघतोय, घरी असताना पण बघतोय, प्रवासात असताना पण बघतो, शेतावर असताना पण देव बघतोय, तुम्ही कंपनीमध्ये आहात तिकडे पण देव बघतोय, तुम्ही तुमच्या कामधंद्याच्या ठिकाणी आहात तिकडे पण देव बघतोय. देवाचं लक्ष सगळ्या ठिकाणी आहे. जेव्हा आपलं लक्ष अनंत जीवनाकडे असतं आणि आपल्याला ते मिळवायचं आहे म्हणून आपण रात्रंदिवस प्रयत्न करतो, तेव्हा आपल्या मनात पापाबद्दल भीती निर्माण होते. पाप, वाईट, दुष्टता या सगळ्याबद्दल भीती निर्माण होते आणि आपल्याला रोज आठवण राहते, भान राहते, मला हे वाईट करायचं नाही आहे, नाहीतर मी ते गमावेन. मला हे फसवायचं नाही आहे, नाहीतर मी ते गमावेन. मला या वाईट मार्गाने जायचं नाही आहे, हे चुकीचं काम मला करायचं नाही आहे, हे जर मी केलं तर मी ते जीवन गमावून बसेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, आम्ही येशूला मानतो असे बोलणारे अनेक लोक तुम्हाला दिसतील की जे वाईट कामं करतात. आम्ही येशूला मानतो, येशूवर विश्वास ठेवतो, पण कामं मात्र त्यांची देवाच्या वचनाप्रमाणे नाही आहेत. त्यांचं जीवन, त्यांचं वागणं, त्यांचं चालणं तुम्हाला सगळं वेगळं दिसेल. याचं कारण हे आहे, त्यांनी अनंत जीवनाकडे, देवाच्या या मुख्य गोष्टीकडे खऱ्या अर्थाने आपलं लक्षच लावलं नाही. त्यांना अजूनही असं वाटतंय की जगात आपल्याला मान मिळाला पाहिजे, जगात आपण श्रीमंत झालं पाहिजे, जगात आपल्याला वैभव मिळालं पाहिजे. येशूने सांगितलेली घटना, ज्या घटनेमध्ये श्रीमंत माणूस आणि दरिद्री लाजर, श्रीमंत माणूस बंगल्यात राहणारा, ऐशारामात रोज घरात मेजवान्या जोडणारा, दरिद्री लाजर त्याच्या घराच्या मागे फोडांनी भरलेला, या श्रीमंत माणसाच्या घरातून जे उष्ट बाहेर टाकलं जायचं कुत्र्यांना, त्यावरती आपलं पोट भरणारा. दोघं मरण पावले आणि दोघांची काय अवस्था झाली. कुत्र्यांच्या बाजूला बसून उष्ट अन्न खाणारा दरिद्री लाजर, फोडांनी जखमांनी भरलेला, मेल्यानंतर देवाने देवदूत पाठवले त्याला उचलण्यासाठी. केवढा मोठा सन्मान सांगा. जगासाठी तो एक तुच्छ मानलेला माणूस होता, फोडांनी भरलेला. असं म्हटलंय की कुत्री त्याच्या जखमा चाटायचे. काय जीवन असेल त्याचं. श्रीमंत माणसाच्या बंगल्यातून जे बाहेर उष्ट टाकलं जायचं कुत्र्यांसमोर, ते तो खायचा. पण जेव्हा तो मेला तेव्हा देवाने देवदूत पाठवले त्याला उचलण्यासाठी. जगाने त्याचा अपमान केला, देवाने या दरिद्री माणसाचा सन्मान केला. देवदूतांनी त्याला उचललं, म्हणजे त्याचा आत्मा उचलला. शरीर राहिलं, शरीराची विल्हेवाट देवाने वेगळ्या पद्धतीने कोणाला तरी उभं करून लावलीच असणार. आत्मा उचलला गेला आणि थेट सुखलोकात अब्राहमाच्या उराशी त्याला नेऊन बसवला. बंगल्यातला श्रीमंत पण काही काळाने मरण पावला, पण देवाने देवदूत नाही पाठवले. त्याला जगात खूप सन्मान मिळाला, खूप मान मिळाला. त्याला कोणी उचललं? त्याला कोणी उचललं सांगा? कारण येशू म्हणाला तो अधोलोकामध्ये जळत पडला. अधोलोक जिकडे भूत आहेत, अशुद्धात्मे आहेत. श्रीमंत मेल्यानंतर तो अधोलोकामध्ये जळत पडला. तो किंचाळत होता, ओरडत होता, तडफडत होता आणि त्याने वर बघितलं. वर, वर म्हणजे कुठे वर सांगा? आपण वर बघतो तेव्हा आपल्याला सूर्य, चंद्र, तारे दिसतात, पण अधोलोक खूप खाली आहे, सुखलोक खूप वर आहे.
तो आत्ता आपल्याला इथून दिसणार नाही, खूप वर आहे. ही आत्मिक जगं आहेत. अधोलोकातून त्याने वर बघितलं सुखलोकाकडे, आणि तेव्हा त्याला नेमका दिसला तो दरिद्री लाजर, जो त्याच्या घराच्या मागे बसलेला असायचा. उष्ट अन्न खायचं आणि कुत्री त्याच्या जखमा साठायचे. तो सुखलोकात, आणि तो पण अब्राहमाच्या बाजूला. अब्राहम जुन्या कराराच्या काळातला देवाचा थोर नीतिमान माणूस, त्याच्या बाजूला दरिद्री लाजर बसला होता. देवाने त्याचा केवढा सन्मान केला, केवढं त्याला मोठं बक्षीस दिलं. आणि हा चांगले चांगले कपडे घालणारा आणि चांगलं चांगलं जेवणारा आणि शहरात राहणारा आता आगीमध्ये तडफडत होता. आणि तो अब्राहमाला म्हणतो, हे बापा अब्राहमा, लाजराला माझ्याजवळ पाठव. पाण्याचा एक थेंब तरी त्याला माझ्या जिभेवर टाकायला सांग. मी इकडे तडफडतोय. या अग्नीच्या जाळामध्ये मला क्लेश होत आहेत, वेदना होत आहेत. एक पाण्याच्या थेंबासाठी तो तडफडत होता. कोणाच्या हातून त्याला पाहिजे होता? त्याच्या घराच्या मागे जो बसला होता ना, त्याच्या हातातून एक थेंब. आणि त्याने दुसरी पण अशी विनंती केली होती, या लाजराला माझ्या भावांकडे पाठव पृथ्वीवर, कारण माझे दुसरे पण भाऊ पृथ्वीवर जिवंत आहेत आणि ते माझ्यासारखं जीवन जगत आहेत. इथे काय आहे ना, हे त्याला सांगायला सांग, म्हणजे कमीत कमी ते तरी आपला मार्ग बदलतील आणि इकडे माझ्यासोबत येणार नाहीत. त्याच्या दोन्ही विनंत्या नाकारल्या गेल्या. म्हणून तर त्याला अधोलोक म्हटलं आहे, नरक म्हटलं आहे. मी नेहमी लोकांना सांगते, इथे आपण कितीही रडू, कितीही पडू, पण पृथ्वी अशी जागा आहे जिकडे देव त्याच्या लोकांची हाक ऐकतो. पण नरक आणि अधोलोक अशी ठिकाणं आहेत जिकडे तुम्ही कितीही रडा, कोणी तुमचं ऐकणार नाही, कोणी तुमची दाद घेणार नाही, एकही विनंती ऐकली जाणार नाही. तो अधोलोकात होता आणि म्हणून त्याने 2 विनंत्या केल्या, त्याची एकही विनंती ऐकली गेली नाही. अधोलोक, नरक या जागा का भयानक आहेत? कारण तिकडे देव लक्ष देत नाही, देव बघत नाही. तिकडे रडणारे, किंचाळणारे आत्मे पूर्णपणे देवाच्या दृष्टीआड आहेत. देव त्यांच्याकडे लक्ष देत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आत्म्यामध्ये जागे रहा. आपल्याला अनंत जीवन मिळवायचं आहे. या पृथ्वीवर आपल्याला स्वतःचं राज्य तयार करायचं नाही आहे. या पृथ्वीवर राज्य तयार करून या पृथ्वीबरोबर आपल्याला स्वतःचा शेवट करून घ्यायचा नाही आहे. बायबल म्हणतं, हे जग आणि त्याची वासना नष्ट होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहील. हे जग संपून जात आहे, त्याच्या वासना संपून जात आहेत, परंतु आपल्याला या जगाला चिकटून स्वतःला संपवायचं नाही आहे, तर देवाच्या इच्छेप्रमाणे वागून देवाबरोबर आपल्याला अनंत काळ जिवंत राहायचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू आपल्यासाठी या जगात आला या हेतूने की आपल्याला इथून स्वर्गामध्ये न्यावं. तो पेत्राला म्हणतोय, मी जिकडे जातोय तिकडे तुला आत्ता येता येणार नाही, पण तू नंतर येशील. आपल्या सगळ्यांना तिकडे जायचं आहे जिकडे आपला प्रभू आहे. रोज अनंत जीवनाचा विचार करा, रोज अनंत जीवनात जाण्यासाठी मेहनत करा. तुमच्या हृदयात हा आनंद सदैव ठेवा, पापापासून स्वतःला दूर ठेवा आणि विश्वासामध्ये चालत राहा, ज्यामुळे आपला प्रभू जिथे आहे तिथे आपण पोहोचू आणि युगानुयुग देवाबरोबर आनंदात राहू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू येशू एका क्षणात तुम्हाला स्पर्श करून बरं करेल. एका क्षणात तो तुमच्या जीवनातलं दुःख काढून टाकेल, कारण प्रभू आजही जिवंत आहे. 2000 वर्षांपूर्वी तो देहरूपात या जगात होता. आज देहरूपात नाही आहे, पण आत्म्याच्या रूपाने आहे. आणि जिथे जिथे लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि विश्वासाने त्याला हाक मारतात, तिकडे तिकडे तो त्यांच्या अगदी जवळ असतो, त्यांना बरं करायला, त्यांना आनंदित करायला आणि त्यांना सैतानाच्या हातातून सोडवायला तो नेहमीच तयार असतो. म्हणून विश्वास ठेवा, प्रभू इथे आहे. तो तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल. जिथे तुम्हाला आजार आहे तिथे विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा. प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला
तुमच्या शरीरातले सगळे आजार नष्ट होत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील सगळी दुःख निघून जावोत. सैतानाची सर्व कामं तुमच्या घरातून आणि तुमच्या कुटुंबातून प्रभू येशूच्या नावाने पूर्णपणे नष्ट होत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. प्रभूचं महान सामर्थ्य तुमच्यावर येऊ. पवित्र आत्मा तुमच्यावर येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात येऊ आणि तुमचं जीवन स्वर्गीय प्रकाशाने भरून जावो. आमीन.